की हे तर आपली नावं झाली सोमवार, मंगळवार, बुधवार. पण इंग्लिश नावांचं काय? संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे हे कुठून आले? पण हा बदल करताना त्यांनी आपल्या ज्योतिषशास्त्राबरोबर कसा एक समान धागा जपलाय ही गंमतशीर गोष्ट बघा. आता नंतरचा दिवस आला, अर्थातच शनी महाराजांचा. 7.5 वक्रदृष्टी भानगड नकोच त्यापेक्षा, किंवा वार किंवा वीकडेज हे कदाचित ब्रँड अँबॅसिडर ठरू शकतील. नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रविवार नंतर सोमवार, सोमवार नंतर मंगळवार ह्याच क्रमाने काय येतात, कसलं परफेक्ट ग्रहांची नावं, त्यांची गती आणि होरा सिस्टम यांचं युनिक लॉजिक आपण डिकोड केलं नाही. काय सांगता, तुम्ही बघितलं नाही व्हिडिओ? थांबा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, तो पटकन व्हिडिओ बघून या आणि त्यानंतर आपण या व्हिडिओला सुरुवात करू. तर मागच्या वेळा आपण एक प्रश्न विचारला होता की हे तर आपली नावं झाली सोमवार, मंगळवार, बुधवार, पण इंग्लिश नावांचं काय? संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे हे कुठून आले? तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की ही नावं सुद्धा ग्रहांवरूनच ठेवलेली आहेत. त्यामध्ये कालांतराने थोडासा बदल झालाय, संस्कृतीमध्ये थोडा फरक पडतो. कसा ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले सरळ सरळ संडे, सूर्य म्हणजे सन, सन्स डे म्हणजे संडे, मून्स डे म्हणजे मंडे. हे तर दोन सरळ सरळ ग्रहांच्या नावावरूनच आहेत. थोडासा बदल चालू झाला मंगळवारपासून, पण हा बदल करताना त्यांनी आपल्या ज्योतिषशास्त्राबरोबर कसा एक समान धागा जपलाय ही गंमतशीर गोष्ट बघा. आता नॉर्डिक आणि जर्मनिक लोकांनी ह्याच्यात थोडासा बदल असा केला की काही वारांची नावं त्यांनी आपल्या देवतांच्या नावांनी बदलली. पण त्यांनी हा बदल रँडमली केला नाहीये बरं का. आपले ज्योतिषशास्त्रामधील ग्रहांचे गुणधर्म आणि त्यांची देवता ह्यांचं साधर्म्य कसं आहे पण बघूया. मंगळ म्हणजे मार्स. आपल्याकडे मार्स हा युद्ध, पराक्रम ह्याचा कारक समजला जातो. त्यांच्या युद्धाच्या देवतेचं नाव होतं ट्यू, आणि ट्यूजडे झाला ट्यूजडे. पुढे बुधवार, बुध म्हणजे मर्क्युरी. मर्क्युरी हा बुद्धीचा कारक समजला जातो. त्यांची बुद्धीची देवता होती वॉर्डन, आणि वॉर्डन्स डे चा अपभ्रंश झाला आजचा वेनसडे. थर्सडे हा आलाय थॉर या देवाच्या नावावरून. थॉर्स डे झाला थर्सडे. नंतरचा ग्रह येतो शुक्र, आपला शुक्रवार. आणि शुक्र तुम्हाला माहिती आहे की सौंदर्य, प्रेम, रसिकता ह्याचा कारक समजला जातो. त्यांची प्रेमाची देवता, तिचं नाव होतं फ्रेया. तिच्या नावावरून या दिवसाला नाव देण्यात आलं. फ्रेयाज डे झाला फ्रायडे. इथे तुम्ही बघितलं, प्रत्येक ग्रहाचे गुणधर्म, ज्या देवतेचे गुणधर्म आहेत तेच नाव देण्यात आलेले. आणि नंतरचा दिवस आला, अर्थातच शनी महाराजांचा. इथे त्यांनी विचार केला असेल की आपण नाव बदलूया, पण 7.5 वक्रदृष्टी भानगड नकोच त्यापेक्षा सॅटर्न्स डे सॅटरडे तसाच ठेवला. गंमत आहे ना? तुमच्या लक्षात आलं, जगाच्या पाठीवर कुठलीही संस्कृती असू दे, सर्व वारांची नावं ही ग्रहांच्या नावाने आणि होरा सिस्टमवरतीच आहेत. आपण सर्व एक आहोत, वसुदैव कुटुंबकम ही जी भावना आहे, त्याचे वारांची नावं किंवा वार किंवा वीकडेज हे कदाचित ब्रँड अँबॅसिडर ठरू शकतील. तर कशी वाटली माहिती? तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कळवा. आता पुढचा प्रश्न असा येतो की आपल्याकडे प्रत्येक वाराला एका विशिष्ट देवाला जायची पद्धत आहे. आता मंदिरामध्ये गर्दी होऊ नये एक दिवशी म्हणून ही कोणीतरी सिस्टम डेव्हलप केली आहे का, ह्यामागे पण काही लॉजिक आहे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत फक्त एक छोटं काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ मिस नाही होणार. केलं? चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.